गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी. लिंब्या, ए लिंब्या, अरे उठ की बाबा, चल पटकेन. सूर्य डोक्यावरला तर किती झोपतो तू, ये लवकर चल. काय गाई किती हाका मारायचे तुला. आंघोळ करत होतो. कसला आंघोळ करतोय, बस. तुला भूक लागली नाही बे आज. लागली की मग म्हणजे चाट होती कवाजाना काढलाय चहा. बटर दे की. देते की, थांब की, तुझ्या पुढंच आहे तर दिसा ना, हातात दिलं पाहिजे काय सगळं. आहे का कोण आहे? हो आहे का कोण आहे. बा कुठे गेला तुझा. नाही माहित, झोपलो होतो. खाऊ रख आणि पोटभर खा. एकदा बाहेर गेला की सुधरत नाही खायची. नाही जा. काय ती लिंब्या कुठं. अरे लिंब्या, अरे ये लिंब्या. काय ह्या पोराला का काय हाय का नाही काळजी. आज त्याला का काय पास का नापास असतो ते हाय ना. कुठं शित बसलाय वय आणि खुशाला बटर खात बसलाय. अरे होय रे लिंब्या, तुझा असती हाय ना काहीतरी पास नापास. गेला नाही वय तिकडं. खुशाला इथं लगा बटर खात बसला या. काय अक्कल बिक्कल हाय का नाही काय. आईला आमच्या म्हाताऱ्याला कस काय कळलं आज निकाले. म्हातारा तर अडाणी, त्याला गच मग कळा ना, पण सगळीकडे ध्यान आहे म्हाताऱ्याचं. हा हा हाय की. अरे मग कधी जायचा का. जातो की आता लगेच. अरे तुला पण अक्कल नाही. खुशाल त्याला बटर चारत बसली या. हो माझ्या पोराला काय म्हणणार का, बरं का. एकुलते एक माझं पोरग. हा एकुलते एक आहे की. 3 वर्ष बसले एका वर्गात. मग त्याला काय होतं या. अगं त्याचा तुम्हाला माहितीये का, यशाची ही पहिली पायरी अपयश असती. 3 वर्ष. हो अगं तुझा पण कसा मेंदू ते पटरात गेला या. वाय जरा डोकं ठेवून ठिकाणावर ठेवून जरा त्याला समजून सांग. अरे ती निकाल घेऊन ये पळ. खुशालला का बटर खात बसलाय. तू खरं एवढं निकाल काय कुठे पळून जात नाही. तू खा. हा गाल गाल. नको, नको. आणि पाठ सुद्धा उशाला ठेवती वय त्याच्या बटर. एवढं शिया नाही वही त्याला काय. माझ्या पोराचं काढू नका बरं का खायला सारखं. अगं त्याला वाईट थोडं तर ज्ञान आलं पाहिजे. व्यवहार कळलं पाहिजेत. कुठे यायचं जायचं म्हणलं एसटीचा बोर्ड तरी वाचला पाहिजे ह्याने. सगळं कळतं. काय कळतंय त्याला? रातून दिवस अभ्यास करते, तुम्हाला माहितीये का. का नुसतं बटर खात या. बटर खात का. मग अभ्यास करताना खायला लागतं काय काय, म्हणून मी ठेवते त्याच्यापाशी. है का नाही रे? हा नुसतं बटर खाऊन फुगून ठेवलाय, लाडवून ठेवलाय. हिला काय काम नाही. तुम्हाला चहा तुला पाहिजे का. तुम्हाला चहा अजिबात पाहिजे? नको ह्याला पाहिलं लाव तिथं. जा तू. निकाल आणायला काय हाय की त्याचं पाच नापाच. गेलं का नाही माझं पोरग तुमच्यामुळे उपाशी. मग 5 बटर खाल्ली असेल त्यांनी. 5 बटर खा. हा लागली सांगायला. तुम्ही माझ्या पोराला बोलत जाऊ नका बरं का खाण्यावनं. खाण्यापिण्याचा असू दे की लाड. 3 वर्ष एका वर्गात बसते तुला त्यावेळेस कुठे गेली तुझी ही बुद्धी. ग बसा. हा. सारखं पोरग आहे मग नापास झालं मग काय होतं या. बारकय वय लाटणं 9वीत आहे की. होय आणि होय म्हणते या. तुम्ही ग बसा. तुम्हाला माहितीये का काय? एवढा अभ्यास केला त्यानं रातून दिस. हो लय केलाय. मग? डोकी कशी दण लावतोय आता. लावणारच आहे बघा, पहिल्या नंबरानं येतोय का नाही पुढे. हा येईल की भाऊ येईल. खाल येतोय नंबर का वर येतोय या. हो. तू लागली त्याचं कौतुक करायला. अशाने डोक्यावर बसल की गाबड ती. बघू कळलं. हो हो हा. कळलं. एवढं माझं पोरग रातून दिस अभ्यास करतय तर ह्या बापाला वाईट सुद्धा कौतुक नाही. हा सारखं असं करण तसं करण. आता हे बापच घरात म्हणला पोरग नापास होईल नापास होईल. पोरग राहिलं का पास व्हायचं सांगा बरं. आणि असं करतय नुसतं. देवा आलोय तुझ्या दारी, असून दे लक्ष माझ्यावरी. काय बर देवा तुला तर माहित आहे आता माझं सगळं कोणावर जगणं झालंय तुझ्यावर. का तर काम नाही धंदा नाही, ऊन ताणलंय वाढलाय. आणि तुझं ती माझं आणि माझं ती माझं, म्हणून तुझ्यात आपलं 20-30 रुपये गावत्यात. मी इथून त्याच्यात खर्च करतो. पण आज कोण आलं नाही वय आता र देवा. आज 20 रुपये बी नाहीत. बर असू दे, तू काय मला नाराज नाही करणार. आता काय करतो, एक प्रदक्षिणा मारतो. 20 रुपये तरी गोळा कर बाबा. भूक लागली वडापाव तरी खातो. हा देवा
देवा परमेश्वरा आलोय तुझ्यापाशी तू माझा रे देवा देवा जसा हा मास्तर निकाल दिलाय तसं तुझ्यापाशी आलोय रे काहीतरी कर देवा देवा परमेश्वरा नारायणा जसा 3 वर्ष एकाच वर्गात होतो तसा आता तरी पास कर रे नाहीतर बापलाय मार रे कुत्र्या देवा परमेश्वरा वासुदेवा नारायणा तूच काहीतरी कर देवा आता तरी झालं का नाही 20 रुपये कोण आलं का नाही लका देवा असं नको करू रे मला नाराज करू नको 20 तरी रुपयाचा ऍडजस्ट कर देवा परमेश्वरा देवा परमेश्वरा तूच काहीतरी कर रे पास कर तुला 5 नाळाचं तोरण बांधील वरनं 1 किलो पेढ बी ठेवील आणि देवा पास कर नाही तर बापले र कुत्र्या गत हानील वरनं दक्षिणा बी ठेवील पास कर र देवा देवा लिंब्या चांगलाच बकरा गावलाय आता बालका उठ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता मला काही नको फक्त तू म्हणलाय तसं कर 100 रुपये दक्षिणा ठेव आणि तुझं काम झालं म्हणून समज आईला देवा कोण आहे रे देवा तूच बोललाय ना आईला इकडं बी कोण दिसा नाही इकडं बी कोण दिसा नाही खरं सांग तू बोललाय का नाही देवा 100 नाही 200 दे तू फक्त देवा मला पास कर रे पास कर मूर्खा देवाची चेष्टा करतो काय अरे तुला मी सांगतोय तसं कर 200 रुपये दक्षिणा ठेव माग वळून पाहू नको आणि माझ्या आवारात जे पिपळाचं झाड आहे त्या पिपळाच्या झाडापाशी जा तिथं तुझा निकाल ठेव आणि पाया पड आणि 3 प्रदक्षिणा पूर्ण कर तू पास झाला म्हणून समजलं का होय देवा तू म्हटलाय तसा करतो ऐक माझं. पण खरं पास होईल ना मी थांब थांब ठेवतो हो देवा 200 रुपये ठेवल्यात खरं पास होईल ना तू सांगतोय तसंच जातो लगेच गेला वाटते देवा 20 मागितलं 200 दिलं असाच माझ्या कृपा ठेव हा देवा लय पावला अरे तुला 20 रुपये मागितले आणि तू मला 200 रुपये दिले अशीच माझ्यावर कृपा ठेव आणि असाच पावत राहा हा येतो मी देवा तू सांगतोय तसं करतोय बघ आता तुझ्यासाठी 3 प्रदर्शना घालतो फक्त पास कर र देवा देवा पास कर तुझ्यावर अवलंबून आहे ना देवा देवा पास कर नाही तर बापर कुत्र्या कत्र मारीन तोच माझा दोस्त आहे बघ आता पास कर देवा परमेश्वरा देवा आता बघू का निकाल उघडून देवा देवा पास होईल ना देवा मी देवा 700 पैकी 203 आणि 29% आता बापतलंय रे कातड काढलं अयो देवा माझ्याकडून 200 रुपये घेतलं नापास केलं वैर अयो देवा आता बापतलंय माल रे आता घरात बिगायचं नाही रे देवा लिंब्या काय रे नापास झालं 4थं वर्ष बी अरे काय लका नापास कसा झालाय तू अहो देव मला दक्षिणा ठेव म्हणून 200 रुपये ठेवलं नापास केलं आता बाप तर घरात बिगायचं नाही लिंब्या ऐक की तू भिवू नको माझ्याकडे एक आयडिया आहे हा हा तुला पासच करू का हा
हा हा माझं नाव कुठं सांगायचं नाही 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 सांग हा? हा हो का? आता तुला पडल्यात किती 29 मार्क. हा इकडे दे पेन पेन दे. तुला काय करायचंय काय तुला पासच करतो का नाही बघ. हो लिंब्या बघ आता मी काय करतोय तुझ्या बापाला बी कळणार नाही. हा आता तुझ्या बापाला तरी कळेल काही. काय कर आता घरी जायचं आणि हसत जायचं हसत आणि काय म्हणायचं माहितीये नापास नापास जेवाय द्या म्हणजे बापाला काय वाटेल पोरग नापास झाले नापास झाले. आणि निकाल बघितला उडे हाणेल की म्हातारं तुझं हाय याला डोकं आपलं. हा, चल लवकर. हा? काय ग हे पेड्याचा पुडा आणि ते काठी कशाला हे घेतली काय तू? तुझ्या लाडक्या पोराला आता पास झाला की पेढा द्यायचा हा. आणि नापास झाला की दांड गया. हा चांगलंच बोलत नाही माझ्या पोराच्या मग बाबतीत. दोन्ही आलोय ना प्रसाद घेऊन. प्रसाद घेऊ हा नापास नापास जेवाय दे तर हे जायला झाली का नापास झालं का तुला नापास नापास तुझी बटर वाया घालवली का नाही ह्याने? काय? काय मारतोय पोरं? इकडं जा की बाबा, का पुढं पुढं करतोय? अगं तू थांब तुझ्यामुळे तर वाटोळ झाले सोड तू अगं सोड. काय कधी काय काय ऐकू रे रे म्हातारा ऐकत नाही ऐका बापाला म्हातारं म्हणतो. अरे इकडे का गुत्यो अरे लिंबिया हा तुला काय 99% पडलेत केला का मग सांगूच तर हात पाय बी होय मग नापास काय म्हण अगं महिने अगं 99% पडलेत की पडलंय का? अख्ख्या गावात पहिला नंबर आलाय गेला का तुझा मग मी म्हणते ना ऐकून घेताय माझ्या सोन्यासारख्या पोराला अगं पण ती मारतोय. म्हणतंय काय नापास नापास त्याला कळतंय का बोलायचं काय हात पाय बी होय डोक्यात काय अरे तसं नसतं मग सांगतोय म्हटल्यानंतर मग काय लय नका पोरं, आता नका चाल. महिने धक्का होती पटकन चाल. आय आय पोरग नाही माझं नाव मोठं गावात केलं का ठीक आहे महिने तुला पण देतो ग आणि आता तुम्ही बघा तुम्ही नको मला मी अख्ख्या गावाला चारून येतो पेढ त्याच्या मास्तरला पहिला चारा. अरे मास्तरला चारतो सगळ्याला चारतो बघ पेढ आता जा घरात बस देहावर येऊ ठेवती देहावर येऊ निकाल पुढे लिंब्या पाया पडाय देवाच्या. अगं अगं निकाल द्यायचाय ए काय महिने अगं निकाल दे शिक्षकाला नको दाखवाय त्यांना माझं पोरग काय लिहवलं या लवकर या घरी. हो 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 पेड वाटायचं पेड काय म्हातारे अगं पेडा खा पेडा तोंडकर पोरं सोरं चांगली आहे ती का अगं माझं पोरग एक नंबराने पास झालंय हा द्या आणि होय म्हातारे हा आज लय लवकर चुल पेटवते काय अगं बाया बाया येऊ का मी या की मग. येतो येतो मला अजून गावात पेड वाटायचं जाऊ का खा 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 गोड तोंड कर म्हातारे पटतंय का नसतं रस्त्याचं काम करायचं म्हणते पेड घ्या पेड काय झालं अरे आमचा लिंब्या 3 वर्ष एका वर्गात बसला अरे वा. फकड्या पासच झाला अरे वा अभिनंदन अभिनंदन ओ दंट पण आहे पोरगा माझा एवढं मस्त राव. भारी पण आहे. एका नंबरने पास झालाय हा? येऊ का हा, येऊ चल, का चल, या. चला. अरे मित्रा मित्रा सागर अरे थांब 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 थांबला का थांब तुझ्याकडे काय आहे तुझं तुझ्याकडेच येत होतो कशाला अरे गोड तोंड करला का अरे पण कशासाठी अरे माझा पोरगा एक नंबराने पास झालाय बघ 9वीला होई अरे सागर लिंब्या हो हो अरे अपयशी यशाची पहिली पायरी का 3 वर्ष एका वर्गात बसला पण बघ फाकड्याने नंबर पहिला काढलाय 99% पडली की आणि ह्याला म्हणतात वय अपयश यशाची पहिली पायरी. अरे 3 वर्ष झाले की लिंब्या तुझा एकाच वर्गात जाऊ दे बसलाय आता की. झालं गेलं दे सोडून हा. खा, पेढा खा ना थांब आता मी तुला भरवणार आहे मला अरे अर्धी- माझा मी खातो केला नको 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 मला दे रे. चल, तुला लय असं आनंद माझ्या झालाय. मित्राला का तू हा. आहा. येऊ का येऊ का तू बी जाण मला बी जाऊ दे.
आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे. आता पहिला मास्तरला पेढा देतो. काय लका माझ्या पोराने माझं किती नाव मोठं केलंय लका. 3 वर्षातून पास झालंय माझं पोरग. मास्तर आहेत का घरात? मास्तर नमस्कार. मास्तर नमस्कार नमस्कार. कस काय येणं केलं? अहो मास्तर पेढा द्यायला आलो या. अरे कशाबद्दल आप्पा? अहो घ्या हो अगोदर. गोड तर तोंड करा. बर करतो. आय 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 लय व आनंद झालाय मला. घ्या 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 घ्या. सांगा आता कशाबद्दल नेमकं काय? अहो पेढा तर खा, गोड तोंड करा. अहो करतो आप्पा, आपण कशाबद्दल? काय सांगायचंय, चेष्टा बिष्टा करताय काय मास्तर राव? आता मी चेष्टा करतोय का? मग काय, माझं पोरग अख्ख्या गावात एक नंबराने पास झालंय राव. कोण? लिंबे? हो, हे 99% पडल्यात की राव. लिंब्याला हो. बघू निकाल. अहो बघा हो बघा, माझं पोरग इतकं नाव कमावलंय ना माझं, काय सांगायचंय. आप्पा हा काय येडबिड झाला का काय तुम्ही? खाऊ मास्तर. अहो 700 पैकी 903 कुठं मार्क असतात का? आणि 29% पडलेत त्याला. नापास झाला लिंब्या. काय सांगतो यार? अहो ही काय निकाल? मीच निकाल दिलाय का कुणी दिलाय? आय 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 माझा आता म्हणजे 29% होई. मग काय यांनी कशाला पेड वाटतंय? जरा खा तुम्ही. हा म्हणजे मला पोराने फसवलंय म्हणायचं. मग काय केलंय? अयो आता घरी जातो पहिलं आणि मग त्याला बघतो आता काय आहे ते. येऊ का मी मास्तर? हो या. अगं लय भूक लागली. अगं आणखी का चहा आणि 20 बटर एक ग आहे. लय भूक लागली अगं. तू आज काय जरी मागतोयस ना, तर मी देते सोडून आणि इकडे. तू आज काय पण मागितलंस ना, तरी तुला सगळं देणार आहे. बघ तू बोंगा द्यायला. हा भोंगा पण देणार आहे, जत्रेला जाणार आहे ना, तेवढं बरं राहिले लक्षात. माझं सोनं खा. भुक्याला बाय अभ्यास करून करून परत पुढच्या वर्षी असाच अभ्यास करायचा, कळलं का? काय ह्याने उलट केला? बटर. ह्याने काय केलं तुला माहिती? थांब जरा. तुला माहिती का? हो की बघ काय उद्योग केला. काय केलं? केला इथं लांब नुसते थांब, बटर सांग, चारून तू सांग, केला सांग, नुसता इथं. बटर चारून नुसता जाड्या बंबिया. तिधर हो की बघ काय केलंय. अहो सगळं सांगतो. हा काय? ते देवळात गेलतो. हा मी गेलतो देवळात. हा 200 रुपये ठेवलं हा आणि वाड्याच्या दाळापतीचा सागर भेटला. हा त्यांनी मला इथं 29चं 99 करून दिलं. तू कशाला घेतलं करून? त्यांनी दिलं. म्हणजे हो बापाला ना आईला फसावतो का नाही? तू चल ते सागरकडे. त्या सागरकडे काढ काढतो, तुझं पण काढतो. चल थांबा मारू नका. थांबा. थांब. हा. तुम्ही मारू नका त्याला. नाही मारत. तुमच्या सागर घरात केला तर माझ्या पोरानं. काय केलं तेव्हा? मी त्याला सांगितलं काय? हा 3 वर्ष नुसतं बटर खाऊन फुगलंय. पोराचं माझ्या खायला तू कळत गप. नाही बरं का? तुझ्यामुळे तर वाटोळ झाले त्या काबड्यास. तुला तू बस. चल बघ येतो. सागरला तू सर याला ठोक्यात टाकले. असा पाताळ करतो ना. चल त्या सागराकडे. चल सागर असं कसं तुझ्या आईला. चल खाऊन काढे झाले. माझ्या तू पोराचं गप बस. खायला काढू नका बरं का हा, तू तुम्ही गप बस. थांबा. काय झालं एवढं? आता काय केलं? सागराने हे केलंय ना? सागराने केलंय हा. ना? लका महिने माझाच पेढा लका. मी त्याला आनंदाने द्यायला गेलोय. हा. त्याच्या हातात दिलं नाही, त्याच्या तोंडात घातलं का? आणि हे पोराचं असं वाटलं गेलं का त्याने? माझ्या पोराला मारायचं नाही. थांब आता, त्याच्याकडे बघ. मारायचं. हा, त्याच्याकडे जा. बघतो. आणि माझ्या पोराला न्यायचं नाही. हा नाही नाही, त्याला लिहून दे. नाही न्यायचं त्याला. बरं जा तू. जा. त्याच्याकडे जाऊन ये तू. ही नाही कागद. ही पेड धर का अगोदर. हा, धर ही पेडचा बॉक्स. त्याकडे बघतोच. हो माझं सोनं मारलं ना, नुसतं पेढा खात. जाऊ दे मरू दे. लिंब्याला कसा पास केला. आता गाव आपलं खायला नेऊ गुरांना म्हणजे मोकळा झालो. हा कसं माझ्या पोरात वाटून पोरात वाटून पोराला येऊन
माझ्या पोराला अरे मी नाही थांब थांब, माझ्या पोराचं वाटोळ घे बरं. माझ्या पोराचं वाटोळ माझ्या पोराला काय केलं तू? काय झालं? निकालाव काय केलं? निकालाव अरे थांब की आपा ऐक की, माझ्या दोस्त पोराला आहे. फसवलं तू. अरे ऐक की आपा, दोस्त 200 रुपये घेतलं वर वैर. अरे ऐक की तू आपा, माझ्या पोराला फसवलं. अरे ऐक की आपण दोस्त आहे का नाही? हाय की मग दोस्तात कुस्ती अशी वैर. अरे पण माझं ऐकून घेतो का नाही? बोल. अरे काय झालं, लिंब्याला रडत बसलेला कुठं झाडाखाली हा पिपळाच्या. बर. ते आपल्या मंदिरात सिद्धेश्वराच्या हा. तिथं पिपळाचं झाड नाही होय. बर. तिथं रडत बसलेला. मी गेलो म्हणलं लिंब्या काय झालंय रे? अरे काय नाही म्हणला, नापास झालोय, बाप कुत्र्यावाने मारल, घरात बी घेणार नाही. बर. आणि मग म्हणलं एवढं टेन्शन आहे ना तुला? मी आहे ना त्याचा दोस्त. मग मी त्याला फक्त काय केलं, 2च्या जागेवर 9 करून दिला आणि दिला पास करून. अरे येड्या, मग त्याला नापास झाले म्हणून असं शिकवायचं असतं का रे? आणि मग काय करू, हा रडत अरे, होत मला बघवल का? अरे तसं नाही, पण असलं सवय लावतात का? हा हे आता जरी असलं त्याला शिकवलं तर उद्या चांगल्या माणसाची सुद्धा फसवणूक करेल. हा हायला म्हणजे माझं खरंच चुकलं बरं का? अरे. आपा काय विषय आहे, हा. त्याला आता जर असलं वळण लागलं तू म्हणतोय तसं, तर तेच ते म्हणतोय ना मी. सगळीकडेच फसवत राहील हा लोकांना. मग आणि आताच त्याला असलं वळण चांगलं नाही. अजिबात चांगलं नाही. ही माणसात सुद्धा चांगली मोठी फसवणूक करण्यासारखं कृत्य आहे ना. गुलू म्हणजे असं तू आता तुम्हाला कसं गुंडावलंय हा माझ्यामुळं, तसं तू सगळ्यालाच गुंडव. सगळ्यांनाच गांडवणार ना. खरंच आणि आहे. ही लहान मुलांना असं संस्कार लावणं अगदी चुकीचं आहे. बरोबर. मोठ्यापणी ह्यांना वळण वेगळं लागणार. त्याच्यामुळं आत्ताच मुलं गाडवायची असेल ना, 3 नाही 4 वेळा होते, पण त्यांनी स्वतःच्या बुद्धीवरती जायला पाहिजे. डोक्यात न विचार घेता काही मग अभ्यास करूनच, अभ्यास करूनच तो पास झाला पाहिजे, तरच ही पुढची पिढी घडू शकते. खरंच आहे. ऐक खरंच ना. माझ्याकडनं चुकला आपा. तुझ्याकडूनच चुकलं, माझ्याकडूनच चुकलं. मी तुला मारायला नव्हतं पाहिजे, त्याबद्दल सॉरी. माफ कर मला भाऊ. आणि आपण चल चहा घेऊ. अरे दोस्तीत कुठं स्वारी असते का? असली. अरे, आपली दोस्ती कशी आहे? अरे लय कट्टर. हा, चल मग चहा 5 पण पाजणार. हा. चल.